पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. या पवित्र साधेकडे आपण एकत्र आलो आहोत. आपल्या जोडीत या आठवड्यामध्ये आपल्या तुमच्या चुका घडल्या आहेत, पाप घडली आहेत, त्याबद्दल परमेश्वराकडे क्षमा मागूया. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनात हो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझा पुत्र ख्रिस्त त्याचे अनुकरण करण्यास आम्हाला कृपा दे. त्याने आम्हाला प्रीती केली व आमच्या उद्धारासाठी मृत्यूचा स्वीकार केला. त्याच्या प्रीतीतून आम्हाला प्रेरणा दे. त्याचा आदर्श आमच्या समोर ठेव. तो तुझ्यावर दोन्ही आत्म्याच्या ऐक्यात परमेश्वराचा वगा जिवंत राहतो व राज्य करतो. लहजे या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो पहा, मी तुमच्या कबरा उठवून तुम्हाला तुमच्या कबरातून बाहेर काढून इस्रायल देशात आणीन. माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उठवून तुम्हाला बाहेर काढीन
तेव्हा तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन. तुम्ही सजीव व्हाल व मी तुम्हाला तुमच्या देशात वसवीन. तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले हे तुम्हाला समजेल, असे परमेश्वर म्हणतो. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. परमेश्वर दयानिधी आहे. हे परमेश्वरा, मी शोकसागरातून तुझा धावा करीत आहे. हे प्रभू, माझी वाणी ऐक. माझ्या विनवणीकडे कान लाव. हे परमेश्वरा, तू पापे जमीस धरली तर तुझ्या पुढे कोणाचा टिकाव लागेल. तरी पण आता तुझे भय धरावे याकरिता तुझ्या ठाई क्षमा आहे. माझा आत्मा परमेश्वराची अपेक्षा करतो आणि मी त्याच्या वचनाची आशा धरतो. पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो. हे इस्रायल, परमेश्वरावर श्रद्धा ठेव, कारण परमेश्वर दयानिधी आहे. त्याच्याजवळ उद्धार करणे विपुल आहे. तो इस्रायलला त्याच्या सर्व पापापासून मुक्त करेल. पौलाचे रोमकरस पत्र यातून घेतलेले वाचन. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही, परंतु तुम्हामध्ये देवाचा आत्मा जर वस्ती करत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही, पण ख्रिस्त तुम्हामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे तरी आत्मा नीतिमत्वामुळे जिवंत आहे. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मरते शरीरही जिवंत करेल. प्रभूचा शब्द. शुभवर्तमानासाठी उभे राहा. प्रभू म्हणतो, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही. प्रभु तुम्हाबरोबर असो. संत योहान के शुभवर्तमानातून घेतलेल्याचे वाचन. बेथनी येथील लाजरस नावाचा एक मनुष्य आजारी होता. त्याच्या बहिणीने येशूला कळवले की प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. हे ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या वेळी देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा यासाठी आहे. मार्था, तिची बहीण व लाजरस याच्यावर येशूचे प्रेम होते. तो आजारी आहे हे त्याने ऐकले तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी 2 दिवस राहिला. त्यानंतर त्याने शिष्याला म्हटले, आपण पुन्हा येऊद्यात जाऊया. येशू आला तेव्हा त्याला कळले की त्याला तब्येत घेऊन 4 दिवस झाले आहेत. बेथनी येरुशलेमजवळ म्हणजे येशू तिथे पाहून महिलावर होती. येशूपैकी पुष्कळ लोक मार्था, मरिया व त्यांचे भावाबद्दल सांत्वन करण्यास आले होत्या. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली, पण मरिया घरात बसून राहिली. मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आता आपण देवाजवळ काही मागाल ते देव आपल्याला देईल.
हे मला ठाऊक आहे. येशूने जेव्हा म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल, माता त्याला म्हणाली, तो शेवटच्या दिवशी पुनरुत्थान समयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. येशूने जेव्हा म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. माझ्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येक जिवंत मनुष्य कधीही मरणार नाही. हे तू खरे म्हणतेस काय? ती त्या म्हणाली, होय प्रभूजी, जगात येणारा देवाचा पुत्र ख्रिस्त आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे. असे बोलून ती निघून गेली आणि आपली बहीण मरिया तिला एकांतिक बोलावून म्हणाली, गुरुजी आले आहेत व ते तुला बोलावत आहेत. हे ऐकताच ती त्वरेने उठून त्यांच्याकडे गेली. येशू अद्याप गावात आला नव्हता, पण मार्था त्याला भेटली त्या ठिकाणी तो होता. ती एवढी माझ्याजवळ घरात होती व तिचे सांत्वन करत होते. त्याने तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिल्यावर ती कपडेकडे घराला जात आहे असे समजून ते तिच्या मागे गेले. मग येशू होता तिथे मरी आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, प्रभूजी, आपण इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. येशू तिला व तिच्याबरोबर आलेल्या देवत्यांना रडताना पाहून आत्म्यात खवळला व बिबट झाला आणि म्हणाला, तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे? ते त्याला म्हणाले, प्रभूजी, येऊन पहा. येशू रडला. यावरून यहूदी म्हणाले, पहा, याचे त्याच्यावर कितीतरी प्रेम होते. परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्याला ह्याचे मरण टाळण्याची शक्ती नव्हती काय? येशू पुन्हा कळवळून कपडेकडे आला. ती गोवा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटले, धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी, आता याला दुर्गती येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. येशूने त्याला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते का? यावर त्याने धोंड काढली. येशूने दृष्टी वर करून म्हटले, हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहीत आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस. तरी जो लोक समुदाय समोर उभा आहे त्यांच्याकरिता मी बोलतो, कारण तू मला पाठवले आहे असा त्याने विश्वास धरावा. असे बोलून त्याने मोठ्याने हात मारून म्हटले, लाजरस, बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हातपाय प्रेत वस्त्राने बांधलेले व तोंड रुमालाने वेचलेले होते. येशूने त्याला म्हटले, त्याला मोकळे करून जाऊ द्या. मरेकडे आलेल्या यहूद्यांनी त्याने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळ जणांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. प्रभूचे हे शुभवर्तमान. माझ्या प्रिय बंधूंनो, आमच्या घरी, म्हणजे माझ्या घरी 85 वर्षाची आजी होती. आम्ही जेव्हा पहाडीवरून घरी गेलो, खोलीत, तिच्या खोलीत गेलो, ते माझा आवाज ऐकला, कारण तिला स्पष्ट दिसत नव्हतं. फक्त आवाजावरून ते मला ओळखलं आणि ती मला म्हणाली, फादर, मला आशीर्वाद द्या, म्हणजे माझी सुटका होईल. माझे एके डोळे बंद झाले तर स्वर्गात माझे डोळे उघडले. मरण म्हणजे काय? मदर तेरेसा म्हणतात, मरण म्हणजे या खोलीतून त्या खोलीत जाणं. मार्टिन हायडेगर एक तत्वज्ञानी सांगतो की when a child is born, he is old enough to die. प्रत्येक जण जन्माला येतो तो मृत्यू सोबत घेऊन येत असतो.
जिवंत देहातील पंचमहाभूतीने पंचत्वात विलीन होणं म्हणजेच मरण. आपण सगळेजण एक दिवस मरणार आहोत. मृत्यू कोणाचीच कदर करत नाही. मग तो कोणी असो, राजा असो किंवा रंक असो, श्रीमंत असो किंवा गरीब असो, वृद्ध असो की कोवळा लहान बाळ असो, लहान असो किंवा थोर असो, प्रत्येकासाठी एक दिवस उगवणार आहे. बहिणाबाई आपल्या कवितेत म्हणतात, आला श्वास गेला श्वास, देवा तुझे हे तंत्र, जीवन मरण एका श्वासाचं अंतर. म्हणजे प्रिय बंधूंनो, मरण खरोखरच सुंदर आहे. इतकेच नव्हे तर ते वरदान आहे. आणि त्याचं होमनपूर्त कथेमध्ये फार उत्कृष्टरित्या वर्णन केलेलं आहे. या कथेचं नाव आहे कॅलिप्सो अँड युलिसियस. आणि या कथेमध्ये नायक देवाकडे अमरत्वाचं वरदान मागतो आणि परमेश्वर त्याला सांगतो, तुला वचन दिलं, आता यापुढे तू मरणार नाहीस. यापुढे मरणार नाही हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा तो ती आनंदाने उड्या मारावा लागतो, खूप मौज मजा करतो. हळूहळू वर्ष निघून जातात. जवळची माणसं साथ सोडून जातात. ओळखीची माणसं एक एक परतीच्या प्रवासाला निघतात. सगळे सोडले. निघून गेल्यानंतर त्याला हे दुःख असंही होतं. या कथेचा नायक देखील वृद्ध होतो, शरीर साथ देत नाही. आणि अशा वेळेला तो अगदी देवाकडे कळकळीने प्रार्थना करतो, देवा मला मरण दे, देवा मला मरण दे. आपण हे वरदान वाटत नाही तर ते शाप वाटतं. विचार करा की तुम्हाला मरण आलं नाही, तुम्हाला येणारच नाही, काय होईल? मरायचं नाही का होईल माझं? आजच्या शुभवर्तमानात लाजरची गोष्ट सांगून येशू आपल्याला मुक्तीविषयी चिंतन करायला लावतो, मृताविषयी चिंतन करायला लावतो. या शुभवर्तमानातून आपल्याला काय धडे शिकवायला मिळतात? पहिलं की लाजरस आजारी झाला. आजारी झाल्यानंतर त्याच्या बहिणीने येशूची आठवण केली आणि ताबडतोब त्याला संदेश पाठवला की ज्याच्यावर तुझं प्रेम आहे तो आजारी आहे. ज्याच्यावर तुझं प्रेम आहे तो आजारी आहे. अगदी शॉर्ट मेसेज, थोडक्यात सांगितलं, दुसरं काहीच सांगितलं नाही, बस इतकंच. परंतु या दोन्ही बहिणींची अपेक्षा होती की आमचा संदेश मिळाल्यानंतर येशू ताबडतोब हातचं काम सोडून येईल आणि लाजरसला मदत करेल, त्याला फरक करेल. आपण तसंच करतो. आपल्याला असं काय संदेश आला, आपला भाऊ आजारी आहे, आपले वडील आजारी आहेत, आपली आई आजारी आहे, आपण काय करतो? ताबडतोब सगळं काम सोडतो, तिकीट काढतो आणि घरी पोहोचतो. पण येशू येत नाही. तो आणखी 2 दिवस थांबतो. आपल्या हातातील काम सोडून तो धावपळ करत नाही. जणू काही येशू योग्य वेळेची अपेक्षा करतो, योग्य वेळेची वाट पाहतो. जेव्हा येशू येतो तेव्हा दोन्ही बहिणी मार्था आणि मेरी येशूला सांगतात, प्रभूजी तुम्ही जर इथे असते तर लाजरस मेला नसता. आणि अशा वेळेला येशू त्यांना सांगतो, त्यांचा विश्वास वाढतो आणि तो त्यांना सांगतो, मी पुनरुत्थान व जीवन आहे. जणू काही या वाक्याद्वारे येशू
हा डिवाइन आहे, दैवी आहे, हे जणू काय तो प्रकट करतो. तो पाहतो दोन्ही बहिणी मार्था आणि मेरी लाजरसच्या जाण्यामुळे दुःखी झालेल्या आहेत आणि त्या रडत आहेत. आणि आपल्याला कळतं येशू देखील त्यांच्यामध्ये, त्यांच्या दुःखामध्ये समरस होतो, त्यांच्या भावनेशी एकरूप होतो आणि येशू देखील रडायला लागतो. येशूचं रडणं हे फार ह्युमन आहे, मानवी आहे, की येशू हा पूर्णपणे मानव आहे हे त्याच्या रडण्यावरून प्रकट होतो. येशू त्यांच्या दुःखात, त्यांच्या भावनेत, त्यांच्या रडण्यावरून तो सहभागी होतो. तिसरी गोष्ट, येशू त्या स्मशानभूमीमध्ये जातो, त्या कबरेसमोर उभा राहतो आणि सांगतो, आज्ञा करतो की धूळ काढा. त्याच्या बहिणी पुढे येऊन सांगतात, नाही नाही नाही, धूळ काढू नका, कारण त्याला मेल्याला आता 4 दिवस झाले. आता ऑलरेडी त्याच्या ह्या बॉडीला वास येत असेल, दुर्गंध येत असेल. आणि तेव्हा येशू त्यांना सांगतो, थांबा, तू आता या क्षणी देवाचा गौरव पाहशील. येशूला तुला काय सांगायचं आहे की डेथ इज नॉट द लास्ट वर्ड. जर काही त्या शब्दाद्वारे तुला आश्वासन देतो की मरण शेवट नाही, तर पुनरुत्थान शेवट आहे. आणि तो पुन्हा सांगतो, दोन काळा. दोन काळा म्हणजे काय? जणू काही ज्या माणसाने एवढे चमत्कार केले, ज्या येशूने एवढे चमत्कार केले, त्याला दोन काढणं देखील सोपं होतं. एका क्षणामध्ये, एका शब्दामध्ये तो दोन काढू शकला असता. परंतु त्याने असलेल्या लोकांकडून सहकार्य मागितलं, योगदान मागितलं. ही दोन काढा म्हणजे तुम्ही सहकार्य करा, तुम्ही दोन काढा. म्हणजे तुमच्या कार्याशिवाय, तुमच्या योगदानाशिवाय हा चमत्कार होणार नाही. येशू लोकांचं योगदान मागतो. काना येथे लग्नसमयी त्याने त्या माणसाला सांगितलं, ही पाण्याने भरा, ही रांजणं पाण्याने भरा, अशासाठी की त्यांचं योगदान फार महत्वाचं होतं. चमत्कारासाठी आपलं देखील योगदान लागतं, आपलं सहकार्य लागतं. येशू पूर्णपणे चमत्कार करत नाही, एकटा करत नाही, तर लोकांचं सहकार्य घेतो. म्हणजे प्रिय बंधूंनो, दोन काढा. कसली दोन आहे? आपल्या जीवनात देखील दोन आहे, निरनिराळ्या प्रकारची दोन आहे, की ज्या दोनमुळे, ज्या दगडामुळे आपल्या जीवनात चमत्कार होत नाही, आपल्या जीवनात आनंद येत नाही. कदाचित ही दोंड असेल पापाची, ही दोंड असेल भीतीची, ही दोंड असेल अनफॉरगिवनेस, की मी क्षमा करत नाही. ही दोंड आहे, तो वाद आहे, वर्षानुवर्षे तो वाद माझ्या शेजाऱ्याची, माझ्या नातेवाईकामध्ये आहे आणि तुम्ही टिकून ठेवलेला आहे. कोर्टात गेलो, कचेरीत गेलो, परंतु ही दोन काही निघत नाही. अनेक ठिकाणी गेलो, नव्यानं प्रार्थना केल्या, परंतु दोन काही घडत नाही. हा सूट जो आहे, हा दुरांत आहे, तो वर्षानुवर्षे माझ्या अंतकरणामध्ये जतन करून ठेवलेला आहे. आणि म्हणून जर तुम्हाला चमत्कार हवा असेल तर येशू काय सांगतो? ही दोन काळ. हा महत्वाचा आहे. आपण विचार करूया. ईश्वर जवळ येत आहे आणि जणू काही त्याची एक झलक येशूने आपल्याला दिलेली आहे. या लाजरच्या द्वारे आपल्या जीवनातील धोरण जी आहे, ती धोरण आपल्या आणि येशूमध्ये एक प्रकारचा अडथळा झालेला आहे, एक प्रकारचा ब्लॉक झालेला आहे. ती धोरण आपण काढण्याचा प्रयत्न करतो. आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर आपल्या प्रभू याच्यावर विश्वास ठेवते. तो
कर्तव्य शिष्याची सरकार चालला आणि तो सर्व मोठा परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. ते तुमचे दुश्मन काढून घेते, त्याचा न्याय करण्यासाठी पुन्हा येईल. गणित आत्मा, दैत्याची सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देवाचे पुनरुत्थान आणि सर्वांचे जेवण. विश्वास लोकांच्या प्रार्थना. माझ्या बंधूंनो, येशूचा पुनरुत्थान जवळ येत आहे. दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान याद्वारे बाप्तिस्मा घेतलेल्या आम्हाला आणि अखंड जगाला ख्रिस्ताच्या जीवनात अधिक सहभाग मिळावा म्हणून आपण प्रभूकडे एक मनपूर्वक प्रार्थना करूया. श्रद्धावंतांच्या प्रार्थना प्रतिसाद. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ यांना आपले प्रेषितीय कार्य करण्यासाठी पवित्र आत्म्याची कृपा व चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. उद्या आपले मेंढपाळ बिशप थॉमस डिसूजा आपला वाढदिवस साजरा करीत आहे. आपल्या धर्मप्रांताच्या ज्ञानाने व प्रेमाने सेवा करण्यासाठी प्रभूने त्यांच्यावर पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव करावा. तसेच त्यांना चांगले मानसिक व शारीरिक आरोग्य बहाल करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या राजकीय नेत्याने त्यांना मिळालेला अधिकार हा जनतेकडून आहे याचे भान ठेवून त्यांच्या हितासाठी व विकासासाठी निस्वार्थीपणे कार्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू येशूने लाजरेसला मेल्यातून उतरून आपण पुनरुत्थान व जीवन आहे ते जाहीर केले. त्या सामर्थ्यशील प्रभूच्या कृपेने सार्वजनिक जीवनावर आपली श्रद्धा अढळ राहावी आणि त्यांच्या पुनरुत्थानाचे आम्ही साक्षीदार बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया. दैनंदिन जीवनातील सर्व अडचणी, दुःख, कष्ट, आजार, निराशा यातून मार्ग काढण्यासाठी प्रभूवरील आपला विश्वास मजबूत व्हावा व त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहण्यास आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या कर्मक्रमातील सर्वांवर विशेष करून जे आजारी आहे, प्रवासात, परगावी व परदेशात आहेत अशावर प्रभूचा वधसर्व असावा. जगात सर्वत्र विशेष करून युद्धग्रस्त देशात शांती नांदावी. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षक व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. माझे वाढदिवस आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, या तुझ्या गरजवंत सेवेवर दया कर. संपूर्ण अंतकरणाने आम्ही या प्रार्थना तुला अर्पण करीत आहोत. त्यांचा तू स्वीकार कर. तुझ्या जीवनात सहभागी होणाऱ्या लोकांचा कधी त्याग करू नकोस. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. Oh,
तुझे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे सर्वशक्तिमान परमेश्वर, ख्रिस्ती श्रद्धेने प्रभावित होणाऱ्या सर्वांची पापे या बलिदानाच्या सामर्थ्याने नाहीशी कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही केली व सर्वत्र आभार मानावे योग्य व तारदायक आहे. हे आमचे कर्तव्य आहे. कारण प्रभू येशू आमच्यासारखा मनुष्य असल्यामुळे आपला मित्र लाजरस याच्यासाठी रडला. परमेश्वर असल्या कारणाने त्याने लाजरसला मेल्याने उठवले. आमच्या आध्यात्मिक पुनरुत्थानासाठी पवित्र साक्रामेंटाद्वारे तो आमच्या जीवनात प्रवेश करतो. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील तू तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर दिसून आम्ही तुझे जीवन गातो. हे प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू क्रम आहेस. ही दान आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त व्हावे म्हणून त्यांच्यावर दर वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला, तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि ते आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामध्ये घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आत्मनेसाठी करा. श्रद्धेचं रहस्य हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो.
तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त याचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनंती. हे प्रभू सर्व जगभर सगळ्यात त्या सेवेचे अर्पण कर. देव आमचे पोप थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समेत ख्रिस्त भेदा परिपूर्ण प्रीतीचा पुनर्विस्तार करावा. जे आमचे अन्य बंधूंनी पुनरुत्थानाच्या आश्रय महानिद्रा घेत आहेत, जे तुझ्या दयेवर विसरून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण केले. त्यांची तुझी दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्य मनमर्या तिचा पती संजोजक तुझे प्रसिद्ध आणि युगानुयुगाच्या सर्व संतांनी मला संतुष्ट केले आहे. त्यांच्या बरोबर आणि शाश्वत जीवनाची सहवास व्हावी आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझ्या पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तुझ्या सभेच्या श्रद्धेकडे पाहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व एकेने तू कृपा कर. तुला तुझे वसूल सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाला सदा सर्वदा असो. आता आपण एकमेकाला शांती देऊ.
हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापी दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा, या कोकराच्या भोजनात तोडावून आलेले नाही. आपण प्रार्थना करूया. हे सर्वशक्तिमान बाबा, आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू याचे शरीर व रक्त स्वीकारले आहे. आमचे त्याच्यावर ऐक्य घडून आले आहे. ख्रिस्तावर आमचे ऐक्य कायम होते. तो परमेश्वर तुमचा वकात जिवंत राहतो व राज्य करतो. प्रभू तुम्हावर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हाला सदा हो. जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे.